सिद्धिविनायक किल्ला या संघाकडून आपण पाहतोय निखिल पारवे जबरदस्त फलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज त्याच्या साथीला प्रथमेश पाहायला मिळतोय. सुशांत मोकल यांचा हा संघ पाहायला मिळतोय. तुलटोली संघाने टॉस जिंकला होता आणि पाहूया आता पहिलं षटक कोणत्या गोलंदाजाकडे सुपूर्द केलं जाईल. दोन्ही संघांमध्ये अगदी चांगल्या दर्जाच्या खेळाडूंचा भरणा आहे आणि पहिलं षटक आपण पाहतोय कर्णधाराने सोपवले हरीश गावणच्या हाती. हरीश गावण अगदी एक्सप्रेस गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये हरीश गावणने सुद्धा आता स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केले. पण पाहूया आता कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. आणि ओव्हिलन टुलटोली संघासाठी सुवर्ण संधी. सलग 3 चेंडू निर्धाव टाकणाऱ्या गोलंदाजाला कैलासवासी बाबूराव भोंडकर यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. कैलासवासी बाबूराव भोंडकर यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 चेंडू जो गोलंदाज निर्धाव टाकेल ओव्हिलन टुलटोली संघाकडून त्यांच्यासाठी हे पारितोषिक असेल. आणि आपण पाहतोय पेण एक्सप्रेस पेण मधील जिथे या गावचा खेळाडू पाहायला मिळतोय आणि नुकताच ज्याच्या नावावरती बॅटिंगच्या नावाने करिश्मा पाहायला मिळाला भिवंडीच्या मैदानावरती. एका षटकामध्ये 29 धावा ज्याने भिवंडीच्या मैदानावरती चेस केल्या नुकत्याच तो गोलंदाज पाहायला मिळतो. आता हरीश गावण त्याच्या समोर निखिल पारवे पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगात रंगणार यात कोणतीही शंका नसणार आहे. पहिला चेंडू फुलातून स्ट्रोक कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम असा फटका डीप कव्हरच्या बाहेर शानदार चौकार. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय हरीश गावण याचं चौकारानं स्वागत केले. अगदी अफलातून असा स्ट्रोक पाहायला मिळाला निखिल पारवेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हरीश सज्ज होते आपल्या मार्क वरती. हा चेंडू याला कट करण्याचा प्रयत्न हरीशने मात्र आपण पाहतोय आपल्या लेंथ मध्ये केलेला बदलाव पाहायला मिळाला. या चेंडूवरती फलंदाजाला पूर्णतः त्याने बीट केले. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाजी करणारा गोलंदाज हरीश गावणद्वारे अगदी दिमाखदार पुनरागमन त्याच्याकडून पाहायला मिळालं. येथे मात्र आपण पाहतो या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळायचा जरूर होता. शॉर्ट स्क्वेअर लगा उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय आणि तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केले. स्ट्रायकिंग एंडला आता प्रथमेश पवार पाहायला मिळतोय. पाहूया आता प्रथमेश पवार महाड या संघासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करेल. निखिल पारवे मात्र आपण पाहतोय आपल्या संघाला अगदी चांगली सुरुवात म्हणून त्याने दिली. हरीश गावण नेहमीच एक्सप्रेस गतीसाठी ओळखला जातो. वेग ही हरीशाची खासियत आहे परंतु हरीश वरती केले मोठं आक्रमण आणि प्रथमेशच्या बॅट मधनं एक भला मोठा षटकार चेंडू थेट लँड झाला हायवे वरती. थोडासा आपण पाहतोय गोलंदाजाने अगदी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीची गती कमी केली होती. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला परंतु प्रथमेशने आधीच हा चेंडू रीड केला होता आणि त्याला मात्र आपण पाहतोय त्याने सक्सेसफुल रित्या डीप स्क्वेअर लेग बाहेर 6 धावांसाठी धाडलं. धाव फलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय काय बहरदार स्ट्रोक आलाय. चेंडू पुन्हा एकदा फरार होईल सीमा रेषा पलीकडे चौकार.
DJ 15 ऑन द बुट. अगदी चांगल्या पद्धतीने होणारी बॅटिंग पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळलाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात केलं देते. फील्ड प्रोटेक्शन होता लॉंग ऑफ रिझनला आणि पहिल्या षटकामध्ये हरेश गावड मात्र आज नेहमीच्या मूड मध्ये पाहायला मिळाला नाही. त्याने खूप साऱ्या धावा खर्च केल्या. अगदी महागडा षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये हरेशने तब्बल 16 धावा दिल्यात आणि पहिल्या षटकामध्ये सिद्धिविनायक किल्ला संघ अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा पाया अगदी भन्नाट पद्धतीने त्याने रचलाय आणि आता मात्र पारितोषिक जे लावलं होतं त्यामध्ये चेंज झालाय. आता जर 3 निर्धाव चेंडू टाकले कोणत्याही गोलंदाजाने तर बाबूराव भोंडकर मित्रमंडळ यांकडून 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. मैदानावरती आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धाव फलकावरती 16 धावा आल्यात. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला पाहायला मिळतोय. प्रसाद पाटील पाहायला मिळतोय. कळवे पेणचा हा खेळाडू पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया आता प्रसाद पाटील या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सुरुवात अत्यंत चांगली झाली आणि खऱ्या अर्थानं हरेश गावडवरती आपण पाहतोय अगदी पहिल्या षटकापासूनच मोठे प्रहार पाहायला मिळालेत. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये सिद्धिविनायक किल्ला संघ अगदी स्ट्रॉंग अवस्थेत पाहायला मिळतोय. त्यामुळे आता गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. गोलंदाजांना दिमाखदार पुनरागमन करावंच लागेल. कारण जर आपण पाहिलं तर मैदानावरती दोन्ही फलंदाज अगदी उल्लेखनीय कामगिरी करतात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू होईल. प्रसाद पाटील आता गोलंदाजीला येतोय. निखिल पारव्याने अगदी चांगली सुरुवात मिळून दिली आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रथमेश सुद्धा त्याला अगदी तितकीच तोलामोलाची साथ देताना पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक किल्ला संघ सुद्धा आपण पाहतोय मैदानावरती अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचे इनिंग सजवताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये काही चांगले प्रहार पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर धावसंख्या अगदीच उत्तमरित्या धावफलकावरती पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर लागल्यात. चला जास्तचा टाइम वेस्ट करायचा नाहीये. अजून खूप साऱ्या मॅचेस होणं शिल्लक आहे. प्रसाद पाटील मान फ्रॉम कळवे पेण. पाहूया आता मैदानावर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. डावखुरा गोलंदाजी आहे प्रसाद पाटील. लेफ्ट आर्म ओव्हरचा विकेट त्याचा मारा असणार आहे. निश्चितपणे पेण येथे नुकतीच संपन्न झालेली हमरापूर प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराची बाईक पटकावणारा प्रसाद पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती, परंतु प्रसादचं स्वागत केले प्रथमेश याने. पहिला चेंडू फेकून दिलाय सरळ हायवे वरती. पहिला चेंडू वरती मोठा फटका. थँक्यू व्हेरी मच. डीजे भोपरे महाड वरून आलेला खेळाडू पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या बॅट मधनं अगदी फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. प्रथमेश आज मात्र वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळतोय आणि प्रत्येक गोलंदाजावरती तो अटॅक करतोय, हल्लाबोल करतोय, आक्रमण करतोय. त्याची रणनीती पूर्णतः साफ आहे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी आणि त्याच पद्धतीने तो बॅटिंग करतोय. प्रसाद पाटीलच्या गोलंदाजीवरती मोठा फटका पाहायला मिळाला. पाहूया आता प्रसाद कशा पद्धतीने कमबॅक करणार.
हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी फुलटॉस स्वरूपाचा होता. शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेला सुशांत मोकल चेंडू फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव मात्र सहजगत्या कंप्लीट केली जाते. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक चालू आहे दुसरं, आणि इथे मात्र आपण पाहतोय सिद्धिविनायक किल्ला संघ अगदी मोठ्या धावसंख्येच्या दिशेने प्रयाण करतोय. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने ट्रॅव्हल आणि आगेकूच करताना पाहायला मिळतोय. निखिल पारवेकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत, कारण तसं पाहायला गेलं तर निखिलाला प्रोफेशनल क्रिकेटचा अगदी भला मोठा अनुभव आहे. त्यामुळे पाहूया आता निखिल पारवे कशा पद्धतीने बॅटिंग करले. हे मात्र आपण पाहतोय स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे, प्रसादने मिळून दिले आपल्या संघाला एक शानदार असा ब्रेक थ्रू. बिग ब्लो फॉर टीम सिद्धिविनायक किल्ला. निखिल पारवे बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक दुसरं आणि वन डाऊन ला पाहायला मिळतोय विशाल. निश्चितपणे आपण पाहतोय खेळपट्टीवर अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते, परंतु प्रसाद पाटील सुद्धा ओव्ही 11 टुरटोली अर्थात पेण या संघासाठी एक चांगल्या पद्धतीने विकेट प्राप्त करून दिले, आणि खऱ्या अर्थानं हा ब्रेक थ्रू गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी हवा असा होता. येथे मात्र आपण पाहतोय विशालच्या बॅट मधना विशाल असा स्ट्रोक, तर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. आज मात्र आपण पाहतोय अगदी बहरदार फलंदाजी पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर 27 धावा पाहायला मिळतात, आणि हा चेंडू अगदी वेगात होता. त्यावर मात्र जर आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 28 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. धावा मात्र अगदी वेगाने त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या, आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतोय धावा अगदी चांगल्या पद्धतीने जमताना पाहायला मिळतात. हे मैदान जर आपण पाहिलं तर अगदी बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे, आणि या मैदानावरती 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा या कराव्याच लागतील, आणि त्याच पद्धतीने बॅटिंग होणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू प्रसाद याचा अगदी वेगात टाकण्याचा प्रयत्न, आणि पंच इशारा करतात की चेंडू आहे वाईट. 29 धावा धाव फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. शेवटच्या षटकातील चेंडू येणं शिल्लक आहे. 1 टू गो. हा चेंडू मात्र अगदी चांगला आहे, आणि 2 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 29 धावा. पहिल्या 2 षटकानंतर 29 धावा जमलात. अगदी चांगल्या पद्धतीने डावाला प्रारंभ केलेला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा भन्नाट फलंदाजी, आणि तितकी शानदार फलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मोमेंटम अगदी चांगल्या पद्धतीने मिळवला बॅटिंग करणाऱ्या संघाने, आणि त्यांचा प्रयत्न एक मोठ्या धावसंख्येपर्यंत जाण्याचा असणार आहे. सिद्धिविनायक किल्ला या नावाने महाड संघ खेळताना पाहायला मिळतोय. तर पाहूया ओव्ही 11 टुरटोली संघ मैदानावरती कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल, कारण 2 षटकामध्ये 29 धावा आल्यात. त्यामुळे आता दबाव आहे, दडपण आहे, आणि प्रेशर सुद्धा आहे. पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जाईल, आणि तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती.
29 धावा धाव फलकावर लागल्यात. आता मात्र शेवटची 2 षटकाचा खेळ आहे शिल्लक आणि पाहूया आता धावा कशा पद्धतीने जमतील. तू पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता कौस्तुभ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एक यंगस्टर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलं. 29 धावा लागल्यात आणि कौस्तुभ पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहूया आता कौस्तुभ कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय विशाल, जो अगदी विशाल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्याचे फटके चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळालेत. पहिला चेंडू फुल टॉस होता, व्यवस्थितरित्या बॅटवरती घेता आला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी सीमारेषे नजीक हा चेंडू फील्ड केलेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 ने उंचावत असताना धावफलकावरती 31 धावा लागतायत. इथे मात्र आपण पाहतोय मॅच चांगल्या पद्धतीने रंगताना दिसते. रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर रिव्ह्यू आहे की बॅट्समन रिव्ह्यू? ओके, बॅट्समन रिव्ह्यू असणार आहे. एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला. चेक केला जाईल रिव्ह्यू. आणि नो चेंडूचा इशारा आलाय पंचांकडून. हा मात्र आपण पाहतोय अगदी वेस्ट हाईटच्या वरती होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय बीमर चेंडू असल्या कारणानं नो +2 धावा या चेंडूवर मिळताना पाहायला मिळतील. 32 ऑन द पुच. 32 धावा धाव फलकावरती लागल्यात. जेथे षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे आणि खराब सुरुवात पाहायला मिळाली कौस्तुभ याची. पहिला चेंडू अगदी विघाटने टाकला, परंतु गतीवरती नियंत्रण नव्हतं. स्पीड वरती कंट्रोल असणं गरजेचं असतं. तो कंट्रोल मात्र पाहायला मिळाला नाहीये. कौस्तुभला आता मात्र नियंत्रणात्मक गोलंदाजी करावी लागेल आणि खऱ्या अर्थानं अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा कौस्तुभ याला करून दाखवावा लागेल. धाव फलकावरती तब्बल 32 धावा लागतायत आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ धावसंख्या जमवताना पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक किल्ला आणि त्यांच्या आगे जाताना संघ पाहायला मिळतोय. ओवेलियन टुलटुली या दरम्यान या चेंडूवर अगदी चांगला स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळालेत आणि या चेंडूवरती धावा मिळतात 2. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. रायझिंग स्टार गोलंदाज कौस्तुभ मात्र आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी दमदार बॅटिंग केली आणि त्याच पद्धतीची बॅटिंग तिसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा पाहायला मिळते. अगदी अफलातून आणि त्याच वेळी अप्रतिमपणे बॅटिंग चाललेले पाहायला मिळते. एक चांगला टार्गेट सेट करत असताना पाहायला मिळतात ते सिद्धिविनायक किल्ला संघाचे फलंदाज. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. राईट नंबर द विकेट. या चेंडूवर विशालच्या बॅट मधनं आलाय एक मोठा फटका आणि त्याच वेळी एक अफलातून कॅच प्रसाद पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक शानदार कॅच टिपलाय नेत्रदीपकाचा झेल आणि विशाल याला जावं लागेल तंबू मध्ये परत. इझी विकेट नंबर 2 डाऊन होताना आपण पाहिली आणि त्याच वेळी आपण पाहतोय नवीन फलंदाज
बॅटिंगला पाहायला मिळतो आता ओसामा. पाहूया ओसामा आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. ओसामा पेवेकर हा नवीन बॅट्समन मैदानावरती इंट्रोड होतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि जर आपण पाहिलं तर सलग 3 डॉट चेंडूसाठी कैलासवासी बाबूरावजी भोनकर यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपयांचं. अद्यापपर्यंत कोणत्याही गोलंदाजीने 3 मेडन चेंडू टाकले नाहीयेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावफलकावरती 34 धावा लागलेले पाहायला मिळतात. अगदी चांगल्या पद्धतीने आता गोलंदाजी करताना पाहायला मिळाला गोलंदाज कौस्तुभ. येथे मात्र हा चेंडू अगदी चांगला आहे आणि पंचांकडून मात्र आपण पाहतोय या चेंडूवर कोणत्याही पद्धतीचा इशारा पाहायला मिळत नाहीये. अगदी अफलातून पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांनी वेळ घेतला आणि त्यानंतर सांगितले चेंडू आहे अवांतर. आता कौस्तुभ याला अवांतर चेंडूवरती मात्र नियंत्रण मिळवावं लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 चालू आहे आणि 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय प्रथमेशच्या बॅटमधनं अगदी चांगला फटका आणि तितकंच चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं हरीशकडनं. फक्त सिंगलच पाहायला मिळते या चेंडूवर. षटक क्रमांक 3 चालू आहे. सिद्धिविनायक किल्ला आणि OV11 टुलटुली या दोन संघादरम्यान चालू असलेला अतिशय महत्वपूर्ण असा सामना. कौस्तुभ मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये अगदी टिचून मारा करतोय, भेदकता दाखवतोय, अगदी वेगात तो मारा करतोय. वेग आपण पाहू शकता त्याचा, स्पीड अगदी जास्त पाहायला मिळतोय परंतु गतीवरती नियंत्रण नाहीये आणि गतीवरती नियंत्रण असल्या कारणाने जर आपण पाहिलं तर खूप सारे वाईट चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. 3 एक्स्ट्रा चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद सामीच्या नावावरती 17 चेंडू एका षटकात टाकण्याचा रेकॉर्ड आहे आणि हे षटक सुद्धा आपण पाहतोय अगदी लांब पल्ल्याचं आणि मॅरेथॉन ओव्हर पाहायला मिळते ती गोलंदाज कौस्तुभ द्वारे. येथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक. ओमकार हरपाल कॅच खाली आलाय आणि हरपाल कडनं एक शानदार कॅच. फलंदाज मात्र ओसामा जाईल बॅक टू द पवेलियन. 1 more wicket down. थँक्यू व्हेरी मच डीजे. ओवेस पाहायला मिळतो नवीन फलंदाज आता बॅटिंग करण्यासाठी. सुरुवात अगदी धमाकेदार केली होती बॅटिंग करणारा संघ सिद्धिविनायक किल्ला संघाने, परंतु एका मागोमाग एक रेग्युलर इंटर्सवरने विकेट पडल्या आणि ठराविक धावसंख्येच्या अंतराने पडणाऱ्या विकेट्स आता मात्र दबाव वाढवताना पाहायला मिळतात. आता मात्र सिद्धिविनायक किल्ला संघाला चांगल्या पद्धतीने कमबॅक करावा लागेल. पुनरागमन अगदी चांगलं होणं गरजेचं आहे कारण ही विकेट अगदी बॅटिंग पॅराडाईज आहे आणि फलंदाजीचा नंदनवन म्हणून ही विकेट ओळखली जाते. तब्बल 37 धावा धाव फलकात लागलेल्या पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती होता त्यामुळे झेल होऊ शकत नाहीये. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते बिहाइंड द विकेट. या षटकातील एका चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. 1 to go असणार आहे आणि धावफलकावरती तब्बल 38 धावा लागतात. अगदी चांगल्या पद्धतीने कौस्तुभने या षटकात गोलंदाजी केली. 3 एक्स्ट्रा चेंडू जरूर त्याने टाकले परंतु 5 चेंडू मध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या आणि हे मैदान असं आहे इथे 10 धावा देणारा गोलंदाज हा अगदी चांगला गोलंदाज समजला जातो. ओहो, ओवेस मात्र आपण पाहतोय जागा बनवली होती या फटक्यासाठी. वेग इतका भन्नाट आहे की बॅट वरती चेंडू घेतल्यानंतर सुद्धा बॅट त्याची पूर्णतः फिरलेली पाहायला मिळाली त्यामुळे कनेक्शन अगदी पाहिजे तसं झालं नाहीये. षटक क्रमांक 3 संपूर्णत आले आणि 3 षटकाच्या खेळानंतर 39 धावा लागल्या. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पाहूया 4 ओव्हर मध्ये खेळ कशा पद्धतीने होणार. हॅलो, एक विशेष सूचना. उद्या होणाऱ्या ओपन स्पर्धेमध्ये कोणीही खोपोलीचा प्लेयर या स्पर्धेमध्ये आणू नये. त्याच्यावर बॅन करण्यात आलेला आहे. खोपोलीचा प्लेयर उद्या कोणीही या स्पर्धेत खेळू नका कारण त्या खेळवण्यात येणार नाही. खोपोली तालुक्याचा कुठलाही प्लेयर
खालापूर तालुक्यातला कोणताही प्लेयर या स्पर्धेत खेळणार नाही याची सर्व संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे, कारण त्यांची आज पाणी देतो तुम्हाला, कारण आर्या स्पोर्ट या नावाने आज त्यांची एंट्री होती, मात्र त्यांनी पॅकेजला फसवलेलं आहे, त्यामुळे कोणीही उद्या खालापूर चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ती नोंद सर्व पॅकर्सने घ्यायची आहे, कारण उद्या कोणतीही सबब तुमचे ऐकून घेतली जाणार नाही असा मंडळातर्फे वॉर्निंग आलेली आहे। 3 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धाव फलकावरती 39 धावा लागल्यात आणि आता शेवटचं षटक येणं आहे शिल्लक। पाहूया आता शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येईल। ड्रिंक्स ब्रेक चालू आहे आणि जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक असेल तोपर्यंत घेऊन जातोय पुन्हा एकदा डीजे मास्टर कडे। श्रेयश इलेव्हन रोहाचे संघमालक उमेश शेठ भोगटे यांचं सत्कार दीपक शेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात येते। सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील। त्यांनी या ठिकाणी आपली संघ आणला, ही स्पर्धा संघ मालकांवर आहे, त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे कोणी आपल्या संघ मालकांना फसवू नका। आपल्यावर एवढा विश्वास एवढा खर्च करून या ठिकाणी आणतात आणि आपण काही पैशासाठी त्या फसवतो, हे चुकीचं आहे। सर्व खेळाडूंनी कोणत्याही संघ मालकांना फसवू नका, नाही तर यापुढे सर्व संघ स्पर्धा ह्या ग्रामीण स्वरूपात खेळवल्या जातील। उमेश बोगटे यांचा सत्कार। ओमकार पाटील पाहायला मिळतोय, रावे पेंटचा हा खेळाडू आणि या खेळाडूमध्ये सुद्धा अगदी जबरदस्त असं पोटेन्शियल आहे आणि या खेळाडूकडे असलेली कामगिरी अगदी वादातीत आहे आणि त्याच्यावरती मात्र आपण पाहतोय संघाच्या कर्णधाराने अंतिम षटकाची धुरा सोपवले। 39 धावा आपण 4 षटकानंतर धावफलकार पाहतोय। पहिला चेंडू ओवेस खेळतो या दरम्यान डीप मिड विकेटच्या रोखानं ते खराब क्षेत्ररक्षण आणि आपण पाहतोय येथे मात्र जर आपण पाहिलं तर सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये केलेलं आहे। प्रथमेश मात्र पाहायला मिळतो नॉन स्टॉकिंग एंडला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रथमेश चांगले बॅटिंग करतोय, त्याला मात्र स्ट्राइक मिळत नाहीये। प्रथमेशला स्ट्राइक मिळणं सिद्धिविनायक किल्ला संघासाठी अत्यंत गरजेचं असणार आहे। पुढील चेंडू ओमकार पाटील याचा राईट नंबर राऊंड विकेट तो मारा करतोय आणि ओसावाच्या बॅट मधनं अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। मिड ऑफ रिजनला आपण पाहतोय अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। आता मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी या मॅच वरती पकड मिळवले। माणगाव ग्रामीण असोसिएशनचे जेवढे सभासद आहेत त्या सर्व सभासदांना विनंती असणार आहे आपण सर्वांनी स्टेजवर यायचं आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय फटकाला अगदी बहरदार आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे। येस वेलकम फॉर टीम सिद्धी। सूरज भुरटे यांना विनंती असणार आहे आपण त्वरित हरेश शेठ यांच्याशी संपर्क करायचा आहे। धाव फलकावरती आपण पाहतोय 46 धावा लागल्यात
अत्यंत चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाले. कारण या षटकामध्ये जर आपण पाहिला तर ओवेस थोडासा स्ट्रगल करत होता. त्यानंतर एक चांगला स्ट्रोक त्याने लगावला. सॉरी, प्रथमेशच्या बॅटमधनं हा स्ट्रोक आलेला पाहायला मिळतोय. प्रथमेश मात्र वैयक्तिक 24 या धावसंख्येत खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी जोरात हा चेंडू टाकलेला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती आपण पाहतोय अगदी आरामात सहजगत्या लीलया 2 धावा कंप्लीट केल्यात. धाव फलकावरती 48 धावा लागत आहेत आणि इथे सिद्धिविनायक किल्ला संघ मात्र अगदी 1 रन शॉर्ट आहे. ओके, सो आता धाव फक्त एकच असणार. 47 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक आणि पाहूया 50चा टप्पा सिद्धिविनायक किल्ला संघ येथे ओलांडणार का. ओमकार पाटील रावे पेंडसा हा खेळाडू मैदानावरती अगदी जबरदस्त गोलंदाजी करतोय. अफलातून अशा स्वरूपात त्याने मारा केलाय. इथे मात्र आपण पाहतो अगदी बुंध्या चेंडू आणि ओमकार पाटील कडनं मोठी मिस्टेक पाहायला मिळाली. चेंडू निर्धाव टाकला जरूर, पण त्यानंतर आपण पाहतोय विनाशकाली विपरीत बुद्धी पाहायला मिळाली. 48 धावा धाव फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 1 to go. 48 ऑन द बुट. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आणि पाहूया आता धावा कशा पद्धतीने येणार. कारण जर आपण पहिल्या 2 षटकात 29 धावा आणि त्यानंतर धाव संख्येचा आलेख कोसळलेला आपण पाहिलं. शेवटच्या 2 षटकामध्ये एक्सपेक्टेड गतीने धावा आलेल्या नाहीयेत. कारण ही विकेट जर आपण पाहिली अगदी बॅटिंग पॅरानेच विकेट आहे आणि या विकेटवरती गोलंदाजी करणं खऱ्या अर्थानं आव्हानात्मक असं आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. कारण प्रत्येक गोलंदाजाने या विकेटवरती अगदी सपाटून मार खाल्लाय. त्यामुळे एखाद दुसरा मोठा स्ट्रोक जर आला आता सिद्धिविनायक किल्ला अर्थात महाड संघासाठी तर तो महाड संघासाठी अगदी चांगला होऊ शकेल. शेवटचा चेंडू या सत्रातील आणि या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय केवळ सिंगल पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय यावेळी कोणतीही चूक करत नाही ओमकार पाटील आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये प्रथमेश मात्र बाद झालाय. 11 चेंडूंमध्ये 26 धावांची अगदी बहरदार आणि झंझावती खेळी प्रथमेशने केले. पाहूया आता 49 धावा झाल्या. 49 धावा झाल्यात आणि मॅच जिंकण्यासाठी 50 धावांचे लक्ष असणार आहे. पेंट संघाकडे नजर टाकली तर ओमकार हरपाल सारखा एक तगडा फलंदाज, त्यानंतर ज्या खेळाडूला टेनिस क्रिकेटच्या आधारे रायगड भूषण मिळालंय असा सुशांत मोकल सुद्धा पाहायला मिळेल. एक तगडी बॅटिंग ऑर्डर आहे पेंट संघाकडे आणि 50 धावा जर डिफेंड करायचे असेल तर मला वाटते जयेश आहे त्याच्या खांद्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल आणि खऱ्या अर्थाने एक चांगले मॅच येथे पाहायला मिळेल कोणतीही शंका नाहीये. 4 ओव्हर मध्ये 50 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. ओव्हिलियन टुलटुली अर्थात पेण या संघासमोर. पेण आणि महाड या 2 तालुक्यांदरम्यान चालू असलेली ही लढत पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं पहिले 2 गोलंदाज महागडे ठरले होते. त्यानंतर कल्पेश कौस्तुभ आणि त्याचा नंतर आलेला गोलंदाज ओमकार याने अगदी बहरदार अशी गोलंदाजी केली आणि त्याचमुळे आपण पाहतोय 50 धावांचं लक्ष आता इथे निर्माण झालंय. पाहूया दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या सत्रामध्ये खेळ कशा पद्धतीने असणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो यासिन मर्चंट सर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर अविनाश, धन्यवाद प्रीतेश. 4 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. ओव्ही 11 दुलटोली या संघाला 50 धावांची गरज. या संघामध्ये पेन तालुक्यातील खेळाडू खेळत असताना आपण पाहिले. सिद्धिविनायक किल्ला या संघामध्ये सिद्धिविनायक किल्ला या संघामध्ये आपण पाहतोय महाड तालुक्यातील सर्व खेळाडू खेळत असताना पाहतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि तालुका हा आज आपण अनुभवतोय.
पहिले 2 सामने जिंकून क्वालिफाय राऊंड मध्ये पोहोचलेला संघ अर्थात यंगस्टार पोलादपूर आणि के सरकार लोणेरे या संघामध्ये जो सामना झाला होता तो गोरेगाव या संघाने जिंकलेला आहे आणि के सरकार लोणेरे गोरेगाव हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा अशी ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन. तो जानूर कुठे असतील त्यांनी पाहिलं न्यायचं आहे आणि पुढील सामना रोहा वर्सेस दीपक शेठ जाधव व सुभाष शेठ दळवी पुरस्कृत माणगाव यांच्यात मॅच होणार आहे. तर यानंतर अजूनही एक पहिल्या राऊंडचा सामना त्याचप्रमाणे दुसऱ्या राऊंडचा सामना आणि तिसऱ्या राऊंडचा सामना असे एकूण 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आणि आपण पाहतोय सन्माननीय उमेश त्याचप्रमाणे संतोषजी मोरे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असलेले सर्व मान्यवर या सर्वांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. मी सर्व सन्माननीय व्यक्तींचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. संतोषजी मोरे यांच्या माध्यमातून सुद्धा घाटाव इथे सोनार सिद्ध चषक एक मोठी स्पर्धा आयोजित केली जात असते. त्याचप्रमाणे उमेश खैरे हे सुद्धा त्या स्पर्धेचे मुख्य घटक आणि मुख्य आयोजक. बऱ्याच वेळा आपण त्यांना पाहिलंय आणि या स्पर्धेला त्यांनी एक सदिच्छा भेट दिली. एवढ्या दूरवरून इथे प्रवास केला आणि आपलं असलेलं प्रेम या मंडळावरती आणि या स्पर्धेवरती त्यांनी दाखवून दिलंय. मी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत मैदानाकडे. संतोष शेठ उपसरपंच पौरगुड असेल पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. आता होणार आहे ती बरोबर त्यांची ती टीम बालाराम माने पुरस्कृत वडाची वाडी ह्याचे स्पॉन्सर
तर सामना सुरू झालेला आहे. यानंतर सन्माननीय बाळाराम माने वडाची वाडी, दीपक शेठ जाधव आणि सुभाष शेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेला संघ या मैदानावरती आपण खेळताना पाहणार आहोत. सन्माननीय बाळाराम माने यांचे मी या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण एक संघ मालक म्हणून त्यांनी इथे भूमिका चोख बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद बाळाराम माने जी. तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 50 रनों की जरूरत. निर्धारित 4 ओवर के मुकाबले में बाएं हाथ के बल्लेबाज ओमकार हरपाल एक चौके की सहायता से 5 रन बनाकर खेल रहे हैं स्ट्राइक एंड पर. गेंदबाज फिर से एक बार यहां पे तो इस ओवर में 3 चौके लगाए हैं बल्लेबाजों ने, और इस मरतबा फिर से एक बार कवर पॉइंट के ऊपर से उड़ाया उस गेंद को. गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. सन्माननीय संतोषजी धांद्रुत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी या स्पर्धेचे जनक आणि स्पर्धेचे सर्व सन्माननीय दीपक शेठ जाधव यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोषजी धांद्रुत यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून आपण पाहतोय त्यांना एक सन्मान चिन्ह आणि मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय संतोषजी धांद्रुत यांचं स्वागत केले जात आहे, त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. धन्यवाद संतोषजी. पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आपले. चलिए मैदान पर कंसंट्रेट करेंगे. जी हां, फिर से एक बार इस मर्तबा गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. स्ट्राइक इन पर, नॉन स्ट्राइक इन पर ओमकार. गेंदबाजी की जिम्मेदारी ओवेस के ऊपर. जी हां, पटकी हुई गेंद थी, उसे खेल दिया मिड विकेट की दिशा में. पहली गेंद के ऊपर एक छक्का लगा था, उसके बाद बल्लेबाज को लेग बिफोर द विकेट किया था. फिर से एक बार यहां पे हवाई सफर और गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. डीजे ओवेस यहां पे बहुत ही महंगे साबित हुए. राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी ओवेस की. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद कंधे की ऊंचाई तक उठी थी. ऑफ कटर गेंद. बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए और बिंदी गेंद यहां पे आती हुई. मगर इस ओवर में ओवेस ने 18 रन खर्च किए हैं. और दूसरे ओवर में भी 18 रन. कुल मिला के 36 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. अब बचे हुए 12 गेंदों में 14 रनों की जरूरत. क्या मैच में फिर से एक बार यहां पे वापसी होगी? ओमकार हरपाल एक सेट बल्लेबाज है. सन्माननीय संतोषजी धांद्रुत यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. संतोषजी धांद्रुत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चलिए मैदान पर चलते हैं. मैदान में कंसंट्रेट करेंगे. राइट आर्म राउंड विकेट. जी हां, फुल टॉस गेंद थी, उसे कवर पॉइंट के ऊपर से खेलने में कामयाब रहे ओमकार हरपाल के बल्ले से आता हुआ और एक बढ़िया चौका.
श्रेयस 11 रोहा या संघाचे कर्णधार तुम्ही अजूनही येत नाहीयेत. मला अक्षरशः दुःख होतं. वारंवार तुम्ही इथे डिस्टर्ब करताय आणि मग बऱ्याच चुका होतात. गुणलेखक आमचे ऑनलाईन स्कोरर मी सुद्धा इथे चुकतोय वारंवार. प्लीज या, कारण जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत हे मंडळ आम्हाला स्वस्थ बसून देणार नाही. प्लीज. चलिए मैदान पर चलते हैं. इस बीच लेग स्टंप के बाहर भटके और लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे फिर से एक बार मिलेगा. इस एक रन के साथ रनों की संख्या 31 रन, 41 रन, 10 गेंदे और 9 रनों की जरूरत. जी हां, परफेक्ट यॉर्कर, हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी, उत्साह ज्यादा नजर आया. एक रन जरूर यहां पे मिलता हुआ. इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 42 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. अब जीतने के लिए मात्र 8 रनों की जरूरत. इस ओवर की 3 गेंदें और इसके बाद एक ओवर, अर्थात 9 गेंदों में 8 रनों की जरूरत. अब यहां पे विकेटें चटकानी होंगी. जी हां, ओवर पिच गेंद सामने की गेंद थी और उसे बहुत ही खूबसूरती के साथ एलिवेशन दिया है और उस गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार हवाई सफर करती हुई गेंद 6 रनों के लिए. देखिए, मैच में जो हवा थी वो हवा पूरी तरीके से निकल चुकी है और इसी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम ने इस मैच को जीत लिया है. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. यानंतर